अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटू शकते की अर्जुन आर्या गेल्यानंतर सगळे घरात खूप खुशीने असतात. अमोल आपल्या मोनाला हट्ट करतो की प्लीज मामी आज काहीतरी चांगलं जेवण बनव. आज माझ्या माला आणि बाबाला आवडतं तसं जेवण बनवूयात का आपण. मोना बोलते की हो भाची सरकार बनवूयात ना. बापू आणि कदमसुद्धा बोलतात की हो आज तर चांगलं जेवणाचा बेत झालाच पाहिजे. म्हणून अमोल अर्जुनला आवडतात त्या गोष्टी सांगतो आणि मोना जेवण बनवायला जाते. इकडे अप्पी अर्जुनचे गैरसमज दूर झाल्यामुळे अप्पीला वाटत असतं की अर्जुन आता आपल्याकडे परत येईल, पण तिचा हा गैरसमज अर्जुनने दूर केलेला असतो. त्यामुळे तिला खूप वाईट वाटलेलं असतं. थोड्या वेळाने जेवणाचा टाईम झाल्यानंतर सगळे बाहेर येतात. अमोल खूप खुश असतो, नाचत असतो, त्याचा आनंद खूप असतो. म्हणून तो आल्यानंतर अप्पी अर्जुन जेवायला सुरूच करतात की म्हणतात अरे वा आज तर माझ्या सगळ्या आवडीचा बेत आहे. अमोल म्हणतं की हो बाबा आज मी तुमच्या आवडीचं केलेलं आहे, तुम्ही एकमेकांना घास भरवा. म्हणून अर्जुन अमोलच्या हट्टापायी अप्पीला घास भरवतो. अप्पीसुद्धा परत अर्जुनला अमोलसमोर घास भरवते. हे बघून अमोल आपला म्हणतो की मला तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. म्हणून तो आज जातो आणि एक नियती लिहिलेला क्राऊन डोक्यात घालून येतो आणि खूप म्हणतो की हे बघा बाबा मी म्हणलेलं ना नियतीने तुम्हाला वेगळं केलं तर नियती तुम्हाला एकत्र आणणारच. अर्जुन म्हणतो की अरे बाळा पण तुझ्या डोक्यात हे येतं कुठून रे, असं काही नसतं. अमोल बोलतो मनातल्या मनात म्हणतो की नियती तू माझ्या बाबांना एकत्र ठेवलंस पण तू माझ्या बाबांना कायमचं एकत्र आण बरं का, असा अमोल मनाशीच म्हणत असतो. आणि नियतीवर म्हणतो की बाबा आजोबा तुम्ही मला म्हणायला लागलात ना नियतीने माझ्या माला आणि बाबाला एकत्र आणलं, आता ही नियतीने परत माझ्या माला आणि बाबाला एकत्र आणलं. अर्जुन अप्पीकडे बघत असतो. अप्पीला काय करू काही कळत नसतं, तिला रडू आवरत नसतं, पण ती अमोलसमोर रडायचं नाही म्हणून ती अमोलला म्हणते की चल बाळा आता जेवायला सुरुवात करूयात, मला खूप भूक लागली आहे, मी सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे. अमोल म्हणतो की हो मा चालू करूयात आपण खायला. म्हणून तो सुद्धा जेवण खायला चालू करतो. तेव्हा अप्पी आणि अर्जुन दोघेसुद्धा उठतात आणि अमोलला घास भरवायला जातात. अमोल आधी अर्जुनच्या आणि मग अप्पीच्या हातचा घास खाऊन म्हणतो की हां आता चला आपण जेवण करूया. म्हणून परत सगळे जेवण करायला सुरू करतात. इकडे मोनाच्या मनात असतं की मनातल्या मनात म्हणते की बरं झालं आज त्या रुपाली ताईंनी सांगितलं नाही की मी त्यांना सांगितलेलं. अमोलच्या मनात अप्पीनं बाबांविषयी खूप वाईट काही पण भरवलेलं आहे, नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं. ह्यांनी तर मला घरातून सुद्धा बाहेर काढलं असतं. पण लवकरच काहीतरी केलं पाहिजे. हे असं किती दिवस चालणार. जर आता हे अर्जुन भाऊजी एकत्र राहतात ते पण यांच्यातलं भांडण मिटलं आणि हे कायमचे एकत्र आले तर आमचं कसं होणार. आधी आम्ही कसे जगत होतो, थोड्या दिवसांनी आम्हाला परत जायचंच आहे, पण जर अर्जुन भाऊजी आणि वंश एकत्र आले नाहीत तर आम्ही इथेच राहू शकतो. रुपालीताईंना सांगितलं पाहिजे लवकरच काहीतरी करा. मोना कर काहीतरी, तुला परत तिकडे आसगावात जाऊन आधी जगत होती तसं जगायचं नसेल तर मोना कर काहीतरी. म्हणून ती आज जाऊन रुपालीला फोन करते आणि म्हणते की काय होतंय तुम्ही इथून निघून गेलात, काही विचार केलात का. रुपाली म्हणते की का गं तू अशी बोलते, सगळ्यांसमोर तर मस्त अप्पीची बाजू घेत होतीस आणि आता का फोन केलायस. मोना बोलते की अहो ताई मी सगळ्यांसमोर जर वंशांची बाजू घेतली नसती तर यांनी मला ओरडले असते ते तर सोडाच, पण त्यांनी मला हाताला धरून बाहेरसुद्धा काढलं असतं, नाही तर मला परत आसगावात जाऊन ठेवलं असतं आणि मला ते करायचं नाही आहे. मला सगळ्यांसमोर वंशांच्या विरोधात जायचं नाही आहे. रुपाली बोलते की मग तुला एवढी आधीच काळजी होती तर मग कशाला माझ्या प्लॅनमध्ये सामील झालीस आणि कशाला मला सांगितलं त्यांना वेगळं करायला. मोना बोलते की अहो ते काय मी आता घरातल्यांसमोर सांगणार का, तुमच्यात आहे तेवढी हिंमत पण माझ्यात नाही आहे. तुम्ही विचार केला आहे का तुम्ही पुढे काय करणार आहात. रुपाली बोलते की मी विचार अजून तरी केलेला नाही आहे, पण काहीही झालं तरी मी भाऊजींना आणि अपर्णाला एकत्र राहून देणार नाही आणि आर्याशीच त्यांना लग्न करावं लागेल तसा त्यांनी शब्द दिला आहे.
इकडे जेवण झाल्यानंतर आप्पे अर्जुन आपल्या रूममध्ये जातात. अमोल काहीतरी बहाणा बनवून म्हणतो की आज मी आजोबांसोबत झोपणार आणि मनाशीच म्हणतो की मी इथून गेलो म्हणजे मा आणि बाबाच्यातलं सगळं भांडण मिटेल आणि ते परत एकत्र येतील असा मनाशी म्हणून अर्जुन म्हणत असतो, बाळा झोप ना आज माझ्याजवळ. तेव्हा अमोल नाटक करून म्हणतो, बाबा आजचा दिवस मी आजोबांजवळ झोपतो ना, मला त्यांच्याकडून गोष्ट ऐकायची आहे. आप्पीसुद्धा बोलते की जाऊ दे अर्जुन, त्यालासुद्धा खूप आजोबांसोबत झोपायचं आवडत असेल, त्याची ही पण इच्छा होऊ दे पूर्ण. म्हणून आप्पी आणि अर्जुन अमोलला कदमांच्या खोलीत पाठवतात. इकडे अमोल गेल्यानंतर अर्जुनला आर्याचा फोन येतो. आर्याचा फोन आल्यानंतर अर्जुन उचलतो आणि म्हणतो की हां आर्या बोल. आर्या आईने सांगितलेलं असतं त्या प्लॅननुसार ती चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असते. ती बोलते की हॅलो अर्जुन, आज माझं जरा चुकलंच. अर्जुन म्हणतो की ठीक आहे आर्या, एवढं काही नाही. आर्या बोलते की अर्जुन पण खरंच मला आज असं वागायला नको होतं, मी थोडं शांततेत घ्यायला हवं होतं. पण तू पण बघ ना कसा वागलास. माझं जरा आज चुकलंच, पण मी तुला शब्द देते की इथून पुढे असं नाही होणार. अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, झालं गेलं ते विसरून जा आर्या. आर्या बोलते की मग अर्जुन तू माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय तर बदलला नाहीस ना. अर्जुन बोलतो की आप्पी समोरच असते. त्यामुळे अर्जुन बोलतो की हे बघ आर्या, आपल्यात कितीही भांडण झालं असलं आणि डिवोर्स जरी सत्य बाहेर आलं असलं तरी मी तुझ्याशी लग्न मोडलंय. तू हा गैरसमज दूर कर. आता माझा अपर्णाशी असाही आणि तसाही घटस्फोट तर झालेलाच आहे, त्यामुळे आमच्यात आता तसं काही नाही आहे. पण मी लग्न हे तुझ्याशीच करणार. आप्पी हे सगळं ऐकून खूप नाराज होते आणि दुसरीकडे जाते. तिचे खूप डोळे भरून आलेले असतात. अर्जुन आप्पीकडे बघतो पण दुर्लक्ष करून आर्याशीच बोलायला चालू करतो. आर्या बोलते की खरंच ना अर्जुन, तू मला सोडून तर जाणार नाहीस ना. अर्जुन बोलतो की नाही आर्या, काही झालं तरी मी तुला शब्द दिलाय आणि तो मी पूर्ण करणारच. आर्या बोलते की ठीक आहे अर्जुन, आपण कधी भेटायचं. अर्जुन म्हणतो की तू सांग ना तुला कधी भेटायचं, आपण तेव्हा भेटू. उद्या तर मी चौकीत येणारच आहे. आर्या बोलते की बरं ठीक आहे, मग चौकीला जायच्या आधी मला न्यायला येशील का. अर्जुन बोलतो बरं ठीक आहे, येतो न्यायला, तू आवरून तयार राहा. असं आर्या फोन ठेवते आणि तिची आई तिथेच असते. आर्याची आई आर्याला म्हणते की बघ मी सांगितलेलं होतं ना, तू थोडीशी चांगली वाग, तो आपोआप तुझ्याकडं येईल. आर्या म्हणते की हो गाई, आता खरं आपल्या प्लॅनला सुरुवात झाली. असं म्हणून ती आपल्या रूममध्ये जाते आणि इथेच आप्पी आमची कलेक्टरचा आजचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलच्या अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.